नमस्कार मित्रांनो. आपल्या भारत देशाची ओळख फक्त विविधतेने नाही तर जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेमुळे देखील आहे. भारतीय राज्यघटना ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. देश कसा चालवायचा, नागरिकांचे अधिकार काय असतील, सरकारची मर्यादा काय असेल, हे सर्व राज्यघटना ठरवते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये. हा विषय स्पर्धा परीक्षा, शालेय अभ्यास आणि सामान्य ज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जगातील पहिलं वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि सविस्तर लिखित राज्यघटना आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. सुरुवातीला राज्यघटनेत 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूच्या होत्या. आज अनेक दुरुस्त्यांमुळे त्यामध्ये वाढ झाली आहे. भारतातील विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि प्रादेशिक विविधता लक्षात घेऊन ही दुसरं वैशिष्ट्य आहे लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था. भारत हा एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. लोकशाही म्हणजे जनता स्वतःचे सरकार निवडते. प्रजासत्ताक म्हणजे देशाचा प्रमुख राजा नसून निवडून आलेला राष्ट्रपती असतो. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. यामुळे सामान्य नागरिकालाही देशाच्या शासनात सहभाग मिळतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक असे म्हटले आहे. सार्वभौम म्हणजे भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन नाही. समाजवादी म्हणजे सर्वांना समान संधी देणे. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्य सर्व धर्मांना समान वागणूक देते. पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना काही महत्त्वाचे मूलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात. मुख्य अधिकार पुढील प्रमाणे आहेत: समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार. हे अधिकार लोकशाही मजबूत करतात. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे. राज्यघटनेत काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. यांना राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात. ही तत्त्वे सरकारला कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी दिशा देतात. उदाहरणार्थ, गरिबांचे कल्याण, समान वेतन, मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा. ही तत्त्वे न्यायालयात अंमलात आणता येत नसली तरी शासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. पुढील वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्ये. फक्त अधिकारच नाही तर नागरिकांची काही कर्तव्येही आहेत. भारतीय नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, संविधानाचा आदर करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, देशाची एकता राखणे ही आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. संघराज्य व्यवस्था. भारतामध्ये केंद्र आणि राज्य अशा 2 स्तरावर शासन चालते. याला संघराज्य व्यवस्था म्हणतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार हे केंद्राचे विषय, पोलीस, आरोग्य हे राज्यांचे विषय. मात्र गरज पडल्यास केंद्र सरकार अधिक शक्तिशाली ठरते. राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. भारतात ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. यामध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात तर वास्तविक सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असते. लोकसभेसमोर मंत्रिमंडळात सामूहिकरित्या जबाबदार असते. स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारतीय न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे. सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करते आणि संविधानाचे रक्षण करते. एकेरी नागरिकत्व. अमेरिकेसारख्या देशात दुहेरी नागरिकत्व आहे, परंतु भारतात फक्त एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही फक्त भारतीय नागरिक असते. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. धर्म, जात, लिंग, संपत्ती यावर आधारित कोणताही भेदभाव केला जात नाही. हे भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
दुरुस्तीची लवचिक आणि कठोर पद्धत. भारतीय राज्यघटना ना पूर्णपणे कठोर आहे ना पूर्णपणे लवचिक. काही कलमांमध्ये बदल करणे सोपे आहे, तर काही बदलांसाठी संसद आणि राज्यांची मंजुरी आवश्यक असते. म्हणूनच भारतीय राज्यघटना परिस्थितीनुसार बदलू शकते. आता याच्यावरील काही प्रश्नोत्तरे बघूया. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण मानले जातात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे? भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला 395 कलमे होती. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती भाग होते? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला 22 भाग होते. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती अनुसूच्या होत्या? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला 8 अनुसूच्या होत्या. भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होते. भारतात कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे? भारतात संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. भारतात कोणती लोकशाही पद्धत आहे? भारतात प्रातिनिधिक लोकशाही पद्धत आहे. भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा प्रमुख कोण असतो? भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात. भारतीय राज्यघटनेनुसार वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? भारतीय राज्यघटनेनुसार पंतप्रधान हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. भारतात कोणती न्यायव्यवस्था आहे? भारतात स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोणते आहे? सर्वोच्च न्यायालय हे भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे. भारतात किती प्रकारचे नागरिकत्व आहे? भारतात एकेरी नागरिकत्वाची व्यवस्था आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणाकडून प्रेरित आहेत? भारतीय राज्यव्यवस्थेतील मूलभूत अधिकार अमेरिकेच्या राज्यघटनेतून प्रेरित आहेत. राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली आहेत. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून घेतली आहे? संसदीय शासन पद्धती ब्रिटनकडून घेण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील संघराज्य पद्धती कोणत्या देशाकडून प्रेरित आहे? भारतीय राज्यघटनेतील संघराज्य पद्धती कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रेरित आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशांकडून घेतली आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये रशियाकडून घेतली आहेत. मतदानाचे किमान वय किती आहे? भारतात मतदानाचे किमान वय 18 वर्षे आहे. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिले आहेत? भारतीय राज्यघटनेत नागरिकांना 6 मूलभूत अधिकार दिले आहेत. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या 11 आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. भारतीय राज्यघटना कशा प्रकारची आहे? भारतीय राज्यघटना अंशतः कठोर आणि अंशतः लवचिक आहे. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशातून घेतली आहे? भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतली आहे. भारतात संघराज्य असूनही केंद्र सरकार कसे आहे? भारतात संघराज्य व्यवस्था असूनही केंद्र सरकार अधिक शक्तिशाली आहे. भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेला राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. भारतीय राज्यघटनेचे रक्षण कोण करते? सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेचे रक्षण करते.
मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही आपल्या देशाचा पाया आहे. ती प्रत्येक नागरिकाला अधिकार देते, कर्तव्याची जाणीव करून देते आणि लोकशाही मजबूत करते. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये समजून घेतल्याशिवाय भारतीय लोकशाही समजणे अशक्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.